अमेरिका, इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये मोठा फटका भारतामध्ये देखील पडलेला आहे. पाहिलं तर ठाण्यातील मोठ्या एसटी डेपो म्हणजे खोपट एसटी डेपोमध्ये देखील अनेक प्रवासी प्रवास करत असतात. मात्र याच ठिकाणी अनेक खानावळ आहेत, कॅन्टीन आहेत आणि याच कॅन्टीनमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसापासून गॅस सिलेंडर बुकिंग करून सुद्धा येत नसल्याचं माहिती समोर आलेली आहे. पाहिलं तर याच ठिकाणी अनेक सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, या संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण असेल, अशा अनेक गोष्टी जे आहेत ते कमी दर्जेत आणि कमी चांगल्या गोष्टी या ठिकाणी मिळत असतात. मात्र याच ठिकाणी जे एसटीचे वाहक असतील, या ठिकाणी अनेक कामगार असतील, ते या ठिकाणी पोट भागवण्यासाठी या ठिकाणी येत असतात. पाहायला गेलं तर याच ठिकाणी पोहे असतील, वडापाव, समोसे असे छोटे छोटे असतील आणि जेवणाचे देखील या ठिकाणी पदार्थ मिळत असतात आणि खानावळ देखील अनेक ठिकाणी कॅन्टीनमध्ये आहे. मात्र असं असताना गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे कुठेतरी याचा फटका जो येतो या व्यावसायिकांना बसणार आहे, त्याचबरोबर ग्राहकांना देखील बसणार आहे. त्यामुळे एक प्रकारची उपासमारीची वेळ या व्यावसायिकांवरती येण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहिलं तर सकाळचा चहा असेल तो देखील गॅसवरती बनवावा लागतो आणि याच ठिकाणी पाहिलं तर आत्ताच माहिती मिळाली की गॅस गेल्या 3 ते 4 दिवसापासून या लोकांनी बुकिंग केलंय. मात्र आता अर्धवट गॅस आहे आणि तो देखील दुपारपर्यंत येणार का नाही ही देखील शक्यता वर्तवली जाते. मात्र आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हे सर्व कॅन्टीन आणि खानावळवाले आहेत. किती सध्या दिवसभरात या 2-3 दिवसात गॅस लागतो, सध्या गॅस तुमच्याकडे किती अवेलेबल आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे? सध्या मी आता लावलंय त्याच्यावर किती आहे ते शक्यता कमी आहे. आज चाललं तर चालेल, नाहीतर काय दुपारपर्यंत संपून जाईल. आता त्याच्यामुळे मग आम्ही काहीच करू शकत नाही. दिवसभरात पाहिलं तर अनेक ग्राहक येत असतात. सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल, पण रात्रीचं देखील सोय करतात. मात्र असं असताना बाजारात ज्याप्रमाणे एजन्सीकडे तुम्ही गॅसची ऑर्डर केलेली आहे, किती दिवसापासून ऑर्डर केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं काय? त्यांच्याकडे माझं एक खाली बाटला घेऊन गेले, ते अजून दिलाच नाही. आता 2-3 दिवस झाले. त्याला मी खाली बाटला दिला, पैसे पण दिले, तरी त्यानं सांगितलं की मालच भेटत नाही, अवेलेबल नाही. मग आता त्याला मला वाटतं दररोज आता 2-3 दिवस झाले फोन करून करून पण कंटाळा आलाय. नक्कीच या ठिकाणी जे प्रवासी असतात आणि या प्रवासी लोक या ठिकाणी नाश्ता जेवण करत असतात. या ठिकाणी एसटीचे वाहक देखील आहेत आणि चालक देखील आहेत. त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा कॅन्टीन जर बंद झाली तर पुढचं काय? आता मी काल तर जेवण बंदच केलेलं. काल फक्त लाईटली फूड चायनीज जे लवकर होईल, कमी ह्याच्यात होईल तेच चालू केलेलं. आज ते पण चायनीज पण चालू नाही करणार, कारण की अजून माझा नाश्ता सकाळी मी 5 वाजता उठतोय, पूर्ण नाश्ता भरलेला असतोय. आता त्या गॅस कमतरतेमुळे मी नाश्ता पण बनवला नाही. नक्कीच युद्धाचा फटका जो येतो या खानावळ असेल, कॅन्टीन असेल यांना देखील बसलेला. मात्र त्यांचं म्हणणं आहे की कालपासून जेवण जे बनवणं बंद झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे गॅसचा कमतरता. आणि याच ठिकाणी अनेक लोक जे आहेत ते 20 रुपयाचा वडापाव असेल, 20 ते 25 रुपयामध्ये अनेक पदार्थ या ठिकाणी खायला मिळतात. पाहिलं तर जे मालक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहे. तर काय सांगाल, दिवसभरात अनेक ग्राहक येत असतात, मात्र युद्धाचा फटका हा गॅस सिलेंडरवरती मिळाला आहे. पाहिलं तर कमतरता असल्यामुळे तुमची कशी हेळसांड होती? गॅसची तर खूप कमतरता. आम्ही 5 दिवस झाले गॅसवाल्याला सांगितलं. आता फक्त माझे एक अर्धा सिलेंडर असेल, तो आज संध्याकाळपर्यंत जाईल. आता उद्याचं टेन्शन, उद्या कसं बनवायचं, काय करायचं, खूप प्रॉब्लेम आहे. उत्तर काय दिली जातात? हे साठा नाही आमच्याकडे, गॅस नाहीये. उत्तर सुरू आहे, त्याच्यावर देखील आता प्रशासन करडी नजर असणार आहे. काळा बाजारामध्ये किती प्रमाणात आता बाटल्या द्यायला लागतात आणि ते देखील मिळतात? ते त्यांना बोललो तुम्हाला 5,000 घ्यायचं ते घ्या, पण आम्हाला सिलेंडर तरी नाही देत, काही बोलत नाहीत. सरळ उत्तर एकच आहे की सिलेंडर आमच्याकडे नाहीये. असं करतात. जीवन चालू असतं. पाहिलं तर घरातली लोकल कामगार आहेत, इथं कामगार आहे, त्यांच्या याच्या पगारी कशा करायच्या. आता हे उद्या बंद पडलं तर आम्हाला पण बंद करायला लागणार. खूप प्रॉब्लेम आहे. सरकारकडे काय म्हणा, आम्हाला द्या, उपलब्ध करून द्या लवकरच्या लवकर. काय दुसरं काय करणार, खूप प्रॉब्लेम चालू आहे आमचे. लोकांना त्रास सहन करावा लागतोय. अशा छोट्या खाणीतले असणारे जे कॅन्टीन असतील, या ठिकाणी खानावळ असेल, यांना आता गॅस कमतरतेमुळे कुठेतरी याचा फटका या व्यवसायावरती बसणार आहे. अनेक जे कॅन्टीन आहेत आणि या ठिकाणी खानावळ आहेत, हे एसटी डेपोमध्ये अनेक लोक जे ते प्रवास करत असतात, त्यामुळे अनेक लोक चहा पित असतात. ताई, काय सांगाल, गॅस नसल्यामुळे, गृहिणी आहेत तुम्ही, सध्या कॅन्टीन बंद करण्याच्या मार्गावरती आहे, अनेक ठिकाणी गॅस नाहीये, का वाटतं सरकारकडे काय मागणी असणं, गॅस मिळत नाही, 5-5 हजार रुपयाला ब्लॅकनी चालले? हे तर चुकीचं आहे, मिळायलाच पाहिजे. ग्राहकांची हे योजना म्हणजे जे खाणं पिणं हे महत्वाचं आहे. गॅस तर भेटायलाच पाहिजे.
उगाच चुकीचे 5-5 हजार रुपये 4-4 हजार रुपये घेऊन हे करणं हे लय चुकीचं आहे. नक्कीच चुकीचं असं देखील त्यांचं म्हणणं आहे. असे अनेक जे प्रवासी आहेत ते गावी जायला निघालेले आहेत, मात्र कमी दर्जात जे ते नाश्ता चहा पाणी ज्या ठिकाणी मिळतो हॉटेलमधल्यापेक्षा या ठिकाणी कमी स्वस्तात मिळतो. त्यामुळे अनेक लोकांवरती उपासमारीची वेळ येऊ शकते. अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी गावी जात असतात. हा एसटीचा डेपो आहे आणि याच एसटी डेपोमधनं कोपडमधनं अनेक प्रवासी हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र असं असताना पाहायला गेलं तर युद्धाचा फटका जो येतो अनेक ठिकाणी बसलेला आहे. पाहायला गेलं तर अख्खा देशामध्ये देखील अनेक लोक जे आहेत ते अडकलेले आहेत आणि असं असताना सरकारने लवकरात लवकर पावलं उचलावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. पाहिलं तर अनेक प्रवासी या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहू शकतो सकाळपासून अनेक प्रवासी चहा असेल नाश्ता असेल या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे नक्कीच कुठेतरी गॅस एजन्सी जे आहेत ते लवकरात पुरवठा करावा असं म्हणणं आहे. या सर्व जे प्रवासी त्या स्थानकातनं जात असतात आणि याच ठिकाणी काका काय सांगणार गॅसची कमतरतामुळे अनेक खानावळ असेल यांना फटका बसणार आहे. तुम्ही प्रवास करत असतात आत्ताचा जो चहा नाश्ता केलाय दुपारपर्यंत तो बनवता येणार का नाही अशी शंका उपस्थित केली आहे. हो तशी शंका तर आहेच. त्यांनी सांगितलेच आहे चहा फक्त मिळेल, नाश्ता वगैरे मिळणार नाही, कारण आमच्याकडे गॅसचं हे नाही, आम्ही काय चुली पेटू शकत नाही ते, असं बऱ्याच ठिकाणचं हे आहे. अनेक ठिकाणी गॅसच्या एजन्सीचे पाईपलाईन आहे म्हणजे ठाण्यामध्ये 30% फक्त पाईपलाईन आहे. काल देखील हॉटेल असोसिएशन सांगितले की दुपारी रविवारपर्यंत आम्ही सर्व हॉटेल बंद करणार असं त्यांचं म्हणणं आहे. 17%. त्यांना गॅस सप्लाय होत नाही, सरकारनं काही करीत नाही, ते अवेलेबल करून द्यावं त्यांना, मग ते चालू ठेवते. असे गॅस नसल्यामुळे संपूर्ण रेस्टॉरंट ठाण्यातली काय संपूर्ण मुंबईतली बंद आहेत. काय मागणी असं सरकारकडे कारण पाहायला गेलं तर गॅसचा तुटवडा जाणवतो, दुसरीकडे काळा बाजार पण सुरू आहे. हा काळा बाजार तर आहेच, सिलेंडरचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात चालू आहे. बाजार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तो रोखला पाहिजे असं देखील म्हणणं आहे. मात्र अनेक जे ते खानावळ आणि कॅन्टीनमध्ये लोक येत असतात आणि या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी चहा नाश्ता करताना पाहायला गेलं तर जे वाहक आहेत आणि चालक आहेत ते देखील येत असतात. गॅस कमतरता आहे, कालपासून जेवण बंद केलेलं आहे, तर आता चहा नाश्त्याचे देखील बंद होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे गॅस कमतरता. कसं होतंय आमची फॅमिली आहे, आम्ही सातारामध्ये, आम्ही नोकरीसाठी इथे आहोत, पण आता उद्या जर गॅसची कमतरता झाली तर आमच्या पण जेवणाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आता हे गॅसच यांना आता हॉटेलवाल्यांनाच गॅस मिळणार नाहीये तर आम्ही जेवणार कुठे, याचं पण म्हणजे आमचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना याचा पण. नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतो. लांबनं लोक असतात आणि या ठिकाणी कामावर असतात, त्यामुळे त्यांचा डबा नसतो, घरच्यांपासून दूर असतात. अनेक लोक आहेत, तुम्ही चहा पितात, चालक आहात, वाटतं प्रत्येक डेपोमध्ये जर अशी परिस्थिती ओढवली तर एक मोठं संकट येऊ शकतं. हो मोठं संकट असतो. काय सांगाल सरकारकडे? नाही बोलू. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक लोक ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी चहा नाश्ता करण्यासाठी येत असतात आणि याच ठिकाणी वाहक जे आहेत ते या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नक्कीच सर्वच एसटी डेपोमध्ये जर गॅस सिलेंडर जर मिळाला नाही तर मोठं संकट येऊ शकतो. अनेक प्रवाशांना कुठं हॉटेलमध्ये ठेवायचं, कुठल्या ठिकाणी थांबवावी गाडी हा एक प्रश्न निर्माण. आता सागा साहेब ही सगळ्यात मोठी तांत्रिक अडचण येणार जर नाही, पण तरी बी आपले मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब हे की म्हणतात की मी अडचण येऊन देत नाही. आता आपण त्यांच्याच भरोशावर आहेत, त्याच्यामुळे आता जे सांगतील तेच मार्गदर्शन आपल्याला भेटणार. अडचण निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे की दुपारपर्यंत गॅस अजून आला नाही तर बंद करावा लागेल. हो नाही आला तर मग बंद ठेवणार. मग जे प्रवासी लोक इथं आहेत आमची पण अडचण आहे, आम्ही पण बाहेर गावून आलेलो आहे तिथं. तुम्हाला असं बाहेरचं खाणं आणि कॅन्टीनचं एसटी डेपोचं आम्हाला तेवढं पेमेंट पण नाही, आम्ही प्रायव्हेटचे ड्रायव्हर आहे, आम्हाला तेवढं पेमेंट पण नाही भेटत आम्हाला. जे कंत्राटदार आहेत त्यांना देखील परवडणार नाही असं एसटीच्या कामगारांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर सरकारने तोडगा काढावा आणि दुपारपर्यंत सिलेंडर जर आला तर ठाण्यातील वंदना असेल, ठाण्यातील एसटी डेपो जे खपोटचं आहे ते देखील खानावळ बंद पडू शकतं. त्यामुळे आता या खानावळकडे आणि या कॅन्टीनकडे या गॅस एजन्सीकडनं कधी लवकरात लवकर सिलेंडर म्हणजे गॅसचा बाटला येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश्वरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.